आलात तुम्ही? मी तुम्ही येण्याचीच वाट पाहत होते. मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. म्हणजे तुमच्यापर्यंत वार्ता पोहोचली तर? हो, श्री खंडेरायांचं गडावर आगमन होत असल्याची वार्ता माझ्यापर्यंत पोहोचली. कोणत्याही क्षणी ते गडावर येतील. म्हणूनच आता आपण त्यांची भेट घ्यायला हवी. केवळ त्यांचीच नाही तर त्यांच्यासह श्री म्हाळसादेवींची भेट घेणंही अनिवार्य आहे. हो, बाणाईला आत्मज्ञान व्हावं म्हणून श्री खंडेरायांनी देवींच्या शक्तिरूपाच्या काही कथा सांगितल्या. ते सांगूनच श्री खंडेराय गडावर येत आहेत. परंतु हे अत्यंत अनपेक्षितपणे घडलं. त्यामुळे आपल्याला त्याविषयी निश्चितपणे काही ठरवताच आलं नाही. म्हणजे आपण बानूला सहाय्य कसं करायचं ह्याविषयी आपण बोललोच नाही. हो, म्हणूनच म्हणालो श्री खंडेरायांसह श्री म्हाळसादेवींची भेट घेणं अनिवार्य आहे. कारण ते केल्याने पुढील निर्णय घेणं सोपं जाईल. निश्चित. देवगडावर आले की ही भेट त्वरित होईल असं आपण बघू. जर आपण म्हाळसादेवींची भेट घेणार आहोतच तर आपण आत्ताच त्यांना जाऊन भेटावं असं मला वाटतं. असं का? श्री खंडेराय म्हाळसादेवींची भेट घ्यायला येतीलच. तोपर्यंत आपण आपली बाजू म्हाळसादेवींसमोर मांडावी असं माझं मत आहे. योग्य आहे. तुम्ही म्हणत आहात तसंच होईल. आपण त्वरित श्री म्हाळसादेवींची भेट घेऊ. गणोबा, अरे माझ्याच काय ध्यानातच येईना झालंय बघ गड्या. तर तुला काय झालं? आणि नाही, देव बानाईकडे गेला आहे ती त्या आपल्याला ठावा आहे. पर तसं म्हाळसादेवीसनी बी ठावा आहेच की. होय, आता म्हाळसादेवीने देवाची थांबविलं कुठं? नाही, ते बी आहे. पर देव बानाईसनी गोष्टी सांगत आहे ती ते शक्तिरूपाच्या असं पाहूनच म्हणलं ना. अरे राघोबा, आता बानाई बी देवांची बायको आहे ती. आता समण्यासनी ठाव आहे का म्हाळसादेवी आणि बानाईसनी समज कळावं म्हणून गडावर आख्यान होत होतं. आता लय दिस झालं असतील, आख्यान झालेलं नाही म्हणून देव बानाईसनी गोष्टी सांगत असणार. देव बानूला सत्य कळण्यासाठी काही कथा सांगत आहेत. हे कसं काय शक्य आहे? अरे पर म्हाळसादेवीसनी ठावा असेलच की ते. कुणाच ठाऊक. आता ते आपण कसं सांगावं राघोबा? तुम्ही हातच होते भाई? नाही, मी तर आता अंतःपुरातून येते आहे. का, काय झालं? काय नाही. नाही म्हणजे आम्ही काय बोलत होतो ते तुम्हाला ठावा नाही नव? नाही नाही. गणोबा, राघोबा, काय झालंय नक्की? कुठं काय? काय नाही. नाही म्हणजे देवांचा काही निरोप आहे का? होय, ते रंग आलं होतं ना देवाचा सांगावा घेऊन. हा, ते म्हणलं की देव त्यांचं काम झाल्यावर येणार आहे की. आता तोच सांगावा सांगा रंगाती पशी गेला आहे ती. पण कसलं काम? कुणाच ठाऊक. नाही, देव बानाईची गोष्टी सांगते नव देवींच्या. कसल्या कसल्या गोष्टी? काय बी ठाव नाही. काय बी आपलं बरळतंय आपलं. ही गोष्ट देवींना सांगायला हवी. देवा, प्रणाम देवा. नंदी, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? होय देवा. देवा, आपण बाणाईकडे गेले असताना मी श्री म्हाळसादेवींचा निरोप देण्यासाठी तिथे आलो होतो. आणि त्यावेळेस आपण बाणाईंना महत्वाच्या अशा शक्तिरूपांच्या काही कथा सांगत होतात. होय. त्यावेळेस माझ्या येण्यामुळे आपल्या कथनात व्यत्यय आला. त्याबाबत क्षमा असावी प्रभू. नंदी, जर तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर रागवलो आहे तर हा समज तुझ्या मनामधून काढून टाक. प्रसंगी क्षणभर मला तुझा राग आलाही असेल, पण मला कल्पना आहे की हे सारं का घडत आहे. देवा, मी केवळ मला दिलेली आज्ञा पूर्ण केली. मला ठाऊक आहे. होय देवा. आता श्री बाणाईंना
आत्मज्ञान होण्यासाठी काही सहाय्य करावे लागेल का? आपण आज्ञा करावी. आपण सांगाल तसेच होईल प्रभू. नंदी, एक क्षण असा येईल की सर्वांनाच यासाठी सहाय्यभूत व्हावं लागेल. तुर्तास तरी एकांतात बानूला मी जे काही सांगितलं आहे ती त्याचा अर्थ लावेल, तर्क लावेल, कारण आता तिच्या हाती काहीतरी लागणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी तिचे देखील प्रयत्न आता सुरू झाले आहेत. होय देवा, आता असेच वाटत आहे की त्यांना सर्व काही स्मरण होवो आणि आपण सर्वजण कैलासात जाऊ, अशीच इच्छा आहे प्रभू. आता आज्ञा असावी. देवी, माधवी, काय झालं? अशी घाईत का आलीस तू? देवी, मी इकडे येत असताना काही गोष्टी माझ्या कानावर पडल्या. कोणत्या गोष्टी? देवी, माझ्या कानावर आलं की बानूला आत्मज्ञान व्हावं म्हणून श्री खंडेराय तिला काही गोष्टी सांगत आहेत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? मी एकांतात गेले असताना यांनी मला काही शक्तिरूपांच्या कथा सांगितल्या होत्या. तसंच हे बानूला देखील सांगत असतील. पण जर बानूला सत्य कळलं तर काय? देवी, तर ती देवांसह कैलासात जाईल. तुला वाटतं असं होईल? तू निश्चिंत राहा. हे आता गडावर येतील आणि आमची भेट होईलच. माधवा, यावं देवा. श्री म्हाळसा देवी आपली गडावर प्रतीक्षा करत आहेत. होय, मी गडावर यावं ह्यासाठी ती तुम्हा सर्वांबरोबर जे निरोप पाठवत होती त्यावरनं मी जाणलं. बाणाईला आपण जे सहाय्य करत आहात त्यात श्री म्हाळसा देवींना बाणाईची परीक्षा बघायची असावी. होय माधवा, मला त्या संदर्भात तिच्याशी बोलायचं आहेच. देवा, श्री लक्ष्मी देवी श्री म्हाळसा देवींच्या कक्षेत आहे. आपण आल्यावर मी देखील आपली आणि श्री म्हाळसा देवींची भेट घेणारच होतो. माधवा, ते आवश्यकच आहे, कारण जे कार्य मी बानूला सांगितले आहे त्या संदर्भात तुम्हा सर्वांना कल्पना असणं हे आवश्यक आहे. होय देवा. परंतु माधवा, बानूला मी ज्या कथा सांगत होतो त्यामध्ये कोणी ना कोणीतरी येऊन व्यत्यय मात्र निश्चितच येत होता. देवा, मी आधी म्हणालो तसं ही देखील एक परीक्षाच असावी. परंतु माधवा, बानूने ह्या परीक्षेला सामोरं जायचं की नाही ह्याचा विचार मात्र आपण करायला हवा होता. देवा, आपणही अचानक अशा प्रकारे शक्तिरूपांच्या कथा बाणाईला सांगाल याची कल्पना नव्हती आम्हाला. त्याचप्रमाणे श्री म्हाळसा देवी बाणाईची अशा प्रकारे परीक्षा बघतील याची जाणीव नव्हती. होय माधवा, परंतु आता ह्या पुढे काय करायचं ह्याच्यावर मात्र आपल्याला बोलायला हवं. होय देवा. कारण बानूला मी महत्वाचे कार्य सोपवले आहे. ते तिच्या आत्मज्ञानासाठी गरजेचं आहे.
होय माधवा. देवा, मला असं वाटतं की श्री लक्ष्मी देवी श्री म्हाळसा देवींच्या कक्षेत आहे. आपणही तिथेच जाऊन पुढे काय करता येईल या संदर्भात बोलूया. हेच उचित ठरेल. या बघ. बसा लक्ष्मी देवी. आपण कित्येकदा जेजुरी गडावर भेटलो आहोत, पण मला कशाचेही स्मरण नसल्यामुळे तुमचे मूळ रूप जाणूनही आपलं धड कधी बोलणं झालं नाही. हो, परंतु आज परिस्थिती निराळी आहे म्हाळसा. आता तुम्हाला तुमच्या मूळ रूपाबद्दल तर कळलं आहेच, परंतु आता तुम्ही बानूला देखील सारं काही कळावं यासाठी प्रयत्न करणार आहात. हो, मी माझ्या परीने अप्रत्यक्षपणे तिला सहाय्य करण्याचं पाहणार आहे. जयाद्री तुमची प्रिय दासी, प्रिय सखी होती. तिला दिलेल्या वचनासाठी तुम्ही हे सारं करता आहात. परंतु तरीही मनात एक प्रश्न येतोच. देवी, तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. अशा रीतीने बानूला आत्मज्ञान होईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे ह्या वातावरणात, या जेजुरीत राहून तिला सारं काही आत्मसात करता येईल? कारण म्हाळसा, सत्य कळावं म्हणून तुम्हाला देखील एकांतात जावं लागलं होतं. आणि तिथे ऋषींच्या रूपात येऊन श्री खंडेरायांनी तुम्हाला शक्ती रूपांच्या कथा सांगितल्या होत्या. हो, आणि त्यांनी मला सत्य कळण्यासाठी सहाय्य झालं होतं. कारण म्हाळसा, तुम्ही स्वतः आदिशक्ती रूप आहात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या आदिशक्तींच्या रूपांपैकी तुम्ही एक आहात. त्यामुळे त्या शक्ती रूपांबद्दल ऐकल्यानंतर त्या शक्तीचा तुम्हाला प्रत्यय येणं स्वाभाविकच होतं. तुम्ही जे म्हणता आहात ते खरं आहे देवी. मात्र बानूच्या बाबतीत असं नाही. त्यामुळे ह्या शक्ती रूपांबद्दल ऐकल्यावर तिला थेट काही कळेल का असा प्रश्न मनात येतो. देवी, तुम्ही जे म्हणाला ते उचित आहे, पण बानूला ती कोण आहे हे कळण्यासाठी, तिच्या शोधाची सुरुवात होण्यासाठी जे घडतं आहे ते योग्य आहे असं मला वाटतं. आता भविष्यात काय घडेल हे येणारी वेळच सांगेल. मला खात्री आहे की यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल. बानू, हे बानू, बानू. अरे, आज काय म्हणत आला? देव कुठे आहे? देव गेला बघा. देव गडावर गेलं? मला न भेटलं कसं काय गेलं? म्हणजे त्यासनी सांगायचं होतं का त्यांचा सांगावा मी म्हाळसा देवीसनी देऊन आलोय म्हणून? काय म्हणल्या म्हाळसाताई? अगोदर मला बी वाटलं, म्हणलं असं न सांगता गेलो आपण त्यासनी आवडणार नाही, रागावत्याल, वरडत्याल. भ्याचं कशाला? अरे तू आता देवाचं सांगावा घेऊन गेला होतास. तेच की, म्हणजे नंतर आलं माझ्या ध्यानात, पर अगोदर म्हणजे त्यांच्या मुळे उभं राहायचं म्हणजे माझ्या पायातलं बळच निघून गेलं होतं ग. मग परत मग त्याच म्हणल्या का आज असं झालंय, पुण्याला असं होऊ देऊ नकोस, गडावचा नियम तुला ठाव नसत्याल म्हणून मी सांगते. अजून काय म्हणल्या? अजून बानू, देवीसनी समजा ठाव पडलंय बर का, का देव तुला देवींच्या गोष्टी सांगते ते. मग असू दे की, आपण काय देवासनी सांगायचं व्हय? काहीला काय बी सांगू नका म्हणून रागावल्या होय त्या. पुन्हा ठाव त्याच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला थोडी सांगायचं त्या. आणि खरंच कुणाच राग यायला हवा सांग बरं. एक तर देव होता आले होते, मला चार चांगल्या गोष्टी सांगत होते. आता माणसं त्याची भेट हवा आहे का देव लागलीच गडावर येणार नाही ती म्हणून. पण तरी बी कोणाकोणाकडनं सांगावा धाडतच होत्या.
बाई की मग मला राग आला तर काय चुकलं ग माझं मावशे? आता तर त्यांचं काम असेल काय बाय? नाही, त्याने हे ठाव पडला असणार तर देव मला काय बाय सांगत असेल आणि म्हणून त्यांनी हे समज केलं असेल. नाही नाही अगं त्यासनी असं करून काय मिळणार आहे तेव्हा? अरे असं काय करतोस? हा अरे बाबा बानूला कळाय हवं का नग का ती कोण होती म्हणून? आणि हेच समजा ठाव पडलं तर देवांसंग कैलासात ह्याच जात्या नव्हता. होय हे खरं आहे पर माणसा दिवशी काय बी ठेवलं नसलं होय तेव्हा. असं तर ठाव पडलं नसतं होय. तुला लय ठेवायचं जणू. रंग्या काय बोलतोयस तू? अरे बानूला ती विचारतोस वय? अगं तसं नाही म्हणजे माणसा देवीच्या अगोदर बांधलेलं ठाव होतं का नाही परदाची आणि लक्ष्मी देवी कोण आहे ती? होय. हा मग तू सांगितलं का कुणाला ती? अरे पण हे कशावरून सांगावं का महासा देवीची समजा ठाव पडलं म्हणून? ते मला काय ठाव नाही पर त्यासनी काय ठाव आहे काय ठाव नाही ह्याचा विचार करून काय होणार आहे का? खरं आहे रंग्या तुझं. अरे निस्ताचा विचार करून हाती काय बी लागणार नाही बघ. अंगाशी त्या परीस बांधू आता तूच त्यासनी सांग तुला काय ठाव आहे काय ठाव नाही ती. अरे देव बी आता असंच म्हणले होते बघ. वय का नाही? समध्यासनी हेच वाटतंय या बघ. वय ग विचार कर बानू समध्याचा विचार कर. आता जेवढी म्हणत का नाही तसं समजा आठीव पार वस्तीवर असल्यापासून आठीव देवा संग लगीन व्हाया हवं म्हणून तू केवढं तप केलं. हा तसं काय बाई तप कर हवं तर. आता काय करावं म्या? मला बी कळतंय का म्या कोण आहे हे मला ठाव व्हायचं असेल तर मला बी काय बाय कराय हो. म्या काय करावं हेच मला समजना झालंय आहे. आता सत्य काय आहे हे शोधण्यासाठी तुला स्वतःलाच प्रवास सुरू करायचा आहे. आत्मज्ञानाच्या दृष्टीने तुलाच मार्गक्रमण करायचे आहे. सत्य काय आहे हे कळण्यासाठी तुला कशाने सहाय्य होणार आहे आता ते तुला स्वतःला शोधायचे आहे. कारण जर सर्व काही मीच सांगितले तर तू स्वतः त्यासाठी प्रयत्न नाही करणार. इतकं मात्र निश्चित आहे की तुझ्या स्वतःकडून विचारणा झाल्याशिवाय पुढे काय गोष्टी घडणार आहेत हे कळण्यास तुला सहज सहाय्य होणार नाही. आता काय करावं म्या? मला बी कळतंय का म्या कोण आहे हे मला ठाव व्हायचं असेल तर मला बी काय बाय कराय हो. तर म्या काय करावं हेच मला समजना झालं आहे. बानूला कळाय हवं का नग का ती कोण होती म्हणून? आणि हेच समजा ठाव पडलं तर देवांसंग कैलासात ह्याच जात्या नव्ह का? ह्या अगोदर मला महाराजांनी वाट दावली होती. त्यांच्या पैस मला जे हो होतं ते मिळालं. पर आता ते मला अशीच वाट दावतील का? पर त्यासनी विचारावं का न ग? म्या कुणासनी विचारावं आता? कोण मला वाट दावणार?